अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना अभूतपूर्व आणि लक्षणीय यश मिळाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वीच अमेरिकेत तसेच जगभरातील राजकारणात अनेक मोठे बदल होताना पाहायला मिळाले. एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला पूर्णविराम लागला आहे, तर दुसरीकडे हिंडनबर्ग या वादग्रस्त कंपनीच्या संचालकांनी अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंडनबर्ग कंपनी ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीने भारतातील अदानी समूहावर खोटे आरोप करत जगभरात बदनामी करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अदानी समूह वादाच्या भोवऱ्यात अडकला होता आणि तथाकथित बुद्धिवाद्यांच्या टीकेचा धनी झाला होता. अशातच आता हिंडनबर्ग कंपनी बंद पडल्याने जगभरात अशांतता पसरवणाऱ्या डीप स्टेटला मोठा धक्का मानला जातो आहे. तसंच डीप स्टेटचाच एक भाग असणाऱ्या जॉर्ज सोरॉसला देखील हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंडनबर्ग कंपनी काय काम करत होती, कोणासाठी काम करत होती आणि अचानक कंपनी बंद करण्याचे कारण काय याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्त मराठी. हिंडनबर्ग कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी नुकतीच कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे. 2017 मध्ये सुरू झालेल्या या शॉर्ट सेलिंग कंपनीने 20हून अधिक मोठ्या कंपन्यांना टार्गेट करत वादाच्या भोवऱ्यात अडकवले आहे. हिंडनबर्ग कंपनीने टार्गेट केलेल्या कंपन्यांपैकी काही कंपन्या अशा देखील आहेत ज्या हिंडनबर्गने सादर केलेल्या रिपोर्टमुळे वादाच्या भोवऱ्यात तर अडकल्या, पण पुढे त्या दिवाळखोर देखील झाल्या. गेल्या काही काळापासून हिंडनबर्ग कंपनीने अनेक कंपन्यांविरुद्ध मोठे खुलासे करून आणि शॉर्ट सेलिंगचा खेळ खेळून व्यावसायिक जगतात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. कंपनीची स्थापना झाल्यापासूनच हिंडनबर्ग कंपनीने 20हून अधिक मोठ्या कंपन्यांना लक्ष्य करत उद्ध्वस्त केलं आहे, ज्यामध्ये अदानी समूहापासून ते विन्स फायनान्स, निकोला, एससी वोर्स, लॉर्ड्सटाउन मोटर्स आणि इतर परदेशी कंपन्यांचा समावेश आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे अनेक कंपन्या आणि त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणारे लोक रस्त्यावर आले आहेत. हिंडनबर्ग ही अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म आहे. ही कंपनी शॉर्ट सेलिंगद्वारे कोट्यावधी रुपये कमवते. शॉर्ट सेलिंग ही चालू व्यापारातील किंवा गुंतवणुकीतील धोरणात्मक प्रक्रिया आहे. या माध्यमातून व्यक्ती चढ्या भावाला किंवा किमतीला स्टॉक किंवा सिक्युरिटीज विकते आणि नंतर किंमत कमी झाल्यावर त्याची विक्री करते, ज्यामुळे प्रचंड नफा होतो. याशिवाय शेअर्स ब्रोकर कडूनही शेअर्स उधार घेऊन इतरत्र गुंतवले जातात व मोठा नफा कमावला जातो. शॉर्ट सेलिंग सोबतच ही कंपनी फॉरेन्सिक फायनान्स रिसर्च, आर्थिक अनियमितता, बदल आणि क्रेडिट, इक्विटी इत्यादींचे विश्लेषण करत होती. तसेच ही कंपनी अनैतिक व्यवसाय पद्धती आणि गुप्त आर्थिक बाबी आणि व्यवहार तपासत होती. हिंडनबर्ग फर्म कोणत्याही कंपनीत होत असलेली अनियमितता शोधून काढल्यानंतर त्यावर सविस्तर अहवाल तयार करून तो अहवाल विविध माध्यमात प्रसिद्ध करत होती. यामध्ये हिशोबातील अनियमितता, व्यवस्थापन स्तरावरील त्रुटी आणि अघोषित संबंधित पक्षव्यवहार या घटकांवर विशेष लक्ष देण्यात येत होते. शेअर बाजारात पैशाचा गैरवापर झाला आहे का हे देखील ही कंपनी शोधत असे. हिंडनबर्ग अशाच कंपनींचा अभ्यास करून रिपोर्ट सादर करत होती, ज्याचा परिणाम असा व्हायचा, एकतर कंपन्यांना टाळा लावावा लागायचा किंवा कंपनी डब्यात जायची. पण आता प्रश्न असा येतो की या कंपनीने बायडन सरकार पडल्यानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर कंपनीला टाळा का लावला? तसंच या कंपनीचे डीप स्टेट सोबत काही कनेक्शन आहे का? कारण असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सगळं सुरळीत चाललेलं असताना कंपनी अचानक बंद का केली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कोणतीही कंपनी बंद का पडते? एकतर ती कंपनी दिवाळखोर झाली असेल किंवा कंपनीतील भागीदारांमध्ये मतभेद झाला असू शकतो. पण हिंडनबर्गच्या बाबतीत असं काहीच नसताना कंपनीला अचानक टाळं का लावण्यात आलं? कोणत्या भीतीने कंपनी बंद करण्यात आली? याबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्याचं थोडं खोलात जाऊन विश्लेषण केलं तर हे लक्षात येतं की खरं तर जो बायडन हे अमेरिकेच्या सत्तेत सर्वोच्च पदी असताना अमेरिकेत डीप स्टेट मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. स्पष्टच बोलायचं झालं तर बायडन हे मुळातच डीप स्टेटचं प्यादा आहे. त्याला पुरावा देणाऱ्या अनेक बाबी देखील समोर आल्या आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आपल्याला वेटीस धरतील आणि आपल्याला कायद्याच्या कचाट्यात अडकून कोर्टात खेचतील ही भीती बहुसंख्य लोकांना वाटत असावी आणि म्हणूनच हिंडनबर्गने घाबरून कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला असेल असंच दिसतंय. याआधीही डीप स्टेटसाठी काम करणाऱ्या बहुसंख्य लोकांनी अचानक पळ काढला आहे.
तसेच हिंडनबर्गच्या सगळ्याच प्रमोटर्सनी असा देखील विचार केला असावा की डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः उद्योगपती आहेत, त्यामुळे त्यांना कोण कशा पद्धतीने प्रभाव टाकू शकतो याचा चांगलाच अंदाज आणि बऱ्याच आतल्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या राज्यात आपल्याला राहणं जड जाईल म्हणून हिंडनबर्गने हा निर्णय घेतला असावा असं देखील बोललं जाते. मुळातच डीप स्टेट हे जगात अशांतता पसरवण्याचं काम करते. हिंडनबर्ग कंपनी देखील उद्योग जगतात हेच काम करत होती. मात्र आता ट्रम्प यांच्या सत्ता काळात आपले टिकणे कठीण आहे म्हणून कंपनीला टाळा लावण्यात आल्याचं बोललं जाते. एकंदरीत हिंडनबर्ग ही नेमकी कोणाच्या मालकीची हा विवादास्पद असलेला प्रश्न. ट्रम्प सरकार यायच्या काही तास आधी कंपनीनं पळ काढणं यामागे नेमका काय अर्थ आहे, या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.